लाईक पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ श्रीमद भागवत महापुराणामधील परमहंस संहितेमधील दशम स्कंधामध्ये आलेलं गोपी गीत या गोपी गीतावर आहे. श्रीकृष्णाशी संबंधित आहे. श्रीकृष्ण म्हणजे 16 कलांसह पृथ्वी तरावर आलेला एक पूर्णावतार आहे. श्रीकृष्ण म्हणजे निष्काम कर्माची पाठशाळा आहे. श्रीकृष्ण म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. श्रीकृष्ण म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. श्रीकृष्णाचा जन्म कर्माचा महिमा समजवण्यासाठी झाला. निष्काम कर्माचा महिमा श्रीकृष्णाने समजावून सांगितला. तसंच श्रीकृष्णाचा जन्म हा त्यागासाठी झालेला आहे. जन्मदात्या आई वडिलांचा त्याग त्याला करावा लागला. पालनकर्त्या आई वडिलांचा त्याग त्याला करावा लागला. जन्म झाल्या झाल्या मथुरेचा त्याग त्याला करावा लागला. कंसांच्या कारवायामुळे त्याला गोकुळाचा त्याग करावा लागला आणि कंसाचं पारिपत्य करण्यासाठी त्याला वृंदावनाचा त्याग करावा लागला. श्रीकृष्णाने स्वतःची अशी भव्य नगरी उभारली, द्वारका नावाची. त्या द्वारकेचाही त्याला त्याग करावा लागला. मध्ये आणि वृंदावनामध्ये असणाऱ्या सवंगड्यांचा त्याग त्याला करावा लागला. गोपिका आणि राधेचाही त्याला त्याग करावा लागला. कृष्ण हे त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. तसंच कृष्ण हे प्रेमाचं अजरामर प्रतीक आहे. निष्काम प्रेम, प्लॅटॉनिक लव, अशारीरिक प्रेम म्हणजे कृष्ण. कृष्णाच्या प्रेमाची उदाहरणं बघूया. त्याच्या आई वडिलांप्रती असलेलं त्याचं प्रेम, जन्मदात्या आणि पालनकर्त्या या दोन्ही आई वडिलांबद्दल त्यांचं असलेलं प्रेम, त्याचं बंधू प्रेम, बलरामाबद्दलचं असलेलं त्याचं प्रेम, त्याचं सखा प्रेम, सुदामासोबत त्याचं असलेलं प्रेम, लहानपणाच्या सवंगड्यांसोबत असलेलं त्याचं प्रेम, त्याचं सखी प्रेम, त्याचं राधा प्रेम, त्याचं मीरा प्रेम. किती प्रेमाची उदाहरणं द्यावी. त्याचं वृक्ष प्रेम अतुलनीय आहे. त्याचं जलस्रोताबद्दलचं असलेलं प्रेम अतुलनीय आहे. त्याचं पर्वतांबद्दलचं असलेलं प्रेम ही अतुलनीय आहे, विशेष आहे. त्याचं पक्षी प्रेम बघा, त्याचे गोसेवा प्रेम बघा, त्याचं प्राणी प्रेम बघा, त्याचं लोण्यावरचं प्रेम बघा, माखन प्रेम बघा. त्याचं स्वर आणि संगीतावरचं प्रेम हे त्याच्या बासुरीशी त्याच्याशी असलेलं अटॅचमेंट याच्यामधून दिसून येतं. त्याचं नृत्य प्रेम बघा,
कालिया नागाच्या फण्यावरही त्यांनी नृत्य केलं. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना मृत्यू दिसत होता त्या ठिकाणी मृत्यूच्या वर डोक्यावर त्यांनी नृत्य केलं. आणि सगळ्यात शेवटी त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं शत्रू प्रेम. त्यांनी सर्व शत्रूंवर मनापासून प्रेम केलं आणि सर्व शत्रूंचा उद्धार केला. या व्हिडिओमध्ये आपण गोपिका, वृंदावनामध्ये असणाऱ्या, गोकुळामध्ये असलेल्या गोपिका कृष्णाबद्दल काय म्हणतात आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 18 कडव्यांचं गोपी गीत आपण बघणार आहोत. त्यातलं हे पहिलं कडवं आहे. प्रत्येक कडव्याचा अर्थ खाली दिलेला आहे, त्यामुळे फक्त महत्वाच्या शब्दांवरच भाष्य करण्यात येईल. जयति ते अधिकम जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयति दृशताम दिक्षुतावका स्त्वयि धृता सत्वाम विचन्वते. तुझा जन्म व्रजभूमीत झाला आणि त्यामुळे व्रजभूमीचं महत्व हे वैकुंठापेक्षा अधिक झालेलं आहे. आणि त्यामुळे इंदिरा ही वैकुंठ भूमीतून व्रजभूमीमध्ये आलेली आहे. आणि तुला शोधण्यासाठी तुझ्यावर निरातिशय प्रेम करणाऱ्या गोपिका वनामध्ये तुला शोधत आहेत. शरदुदाशये साधु जात रसिजो दर श्रीभूषा दृशा सुरतनाथ ते अशुल्क दासिका वरद निघ्नतो नेह किम वदा. शरदाच्या चांदण्यामध्ये जसं सौंदर्य असतं तसंच सौंदर्य तुझ्या डोळ्यामध्ये आहे. शरदुदाशये, तसंच सौंदर्य तुझ्या डोळ्यामध्ये आहे आणि त्या तुझ्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या सौंदर्यामुळे सर्व गोपिका या घायल झालेल्या आहेत. आणि त्या कशा आहेत गोपिका? अशुल्क दासिका, मूल्यहीन दास आहे. आम्ही अमूल्यहीन आहोत. आमचं मूल्य तुझ्या पुढे काहीही नाही. परंतु तुझ्या शरद चांदण्यासारख्या असणाऱ्या शीतल डोळ्यांच्या नजरेने आम्ही घायाळ झालेलो आहोत. आणि ही जी हत्या आहे, ही हत्या वरद निघ्नतो, ही हत्या शस्त्राने केलेली हत्या नाही, ही डोळ्यांच्या बाणाने केलेली हत्या आहे. या हत्येची तुला जाणीव आहे का, असं विचारतात आहे. श्रीकृष्णाने गोपालांचं आणि गोपिकांचं कुठल्या कुठल्या संकटातून संरक्षण केलं याचं वर्णन गोपिका या ठिकाणी करतात आहेत. विषजलाप्य याद व्याला राक्षसात वर्ष मारुतात वैद्युतानलतात वृषमात्म जाद विश्वतो भयः दृशभते वयम रक्षिता मुहुर. सर्व प्रकारच्या भयांपासून आमचं रक्षण केलं. दृशभते वयम रक्षिता मुहु. कशापासून रक्षण केलं? विषजल, यमुनेच्या
विषाग्र झालेल्या जलापासून जो मृत्यू येत होता त्यापासून तू आमचं रक्षण केलं. अजगराच्या रूपामध्ये जे जलामध्ये वास करत होते जीव, त्यांच्यापासून आमचं संरक्षण केलं. राक्षसांपासून आमचं संरक्षण केलं. अघासुरासारख्या. वर्ष आणि मारुत म्हणजे वादळ, विद्युल्लतांपासून आमचं संरक्षण केलं. अग्नीपासून आमचं संरक्षण केलं. वृषभासुरापासून आमचं संरक्षण केलं. व्योमासुरापासून आमचं संरक्षण केलं. वर्षद मारुत वैद्युल्तान लतात, वादळ, वीज, अग्नी आणि राक्षस, या सगळ्यांपासून तू आमचं रक्षण केलेलं आहेस. तू आमचा पालन करता आहे, असं गोपिका मोठ्या नम्रपणे या ठिकाणी निवेदित करत आहेत. गोपिका सांगतात आहे की हे कृष्णा, तू आमचा परममित्र आहे. तू आमच्या हृदयात वास करतो आहे. न खलु गोपिका नंदनो भवान, अखिल देही नाम अंतरात्मदृक्, विखन सार्थितो विश्वगुप्तये, सख उदयेन वासत्वा कुले. तू यदुवंशामध्ये, यदुकुलामध्ये जन्म घेतलेला आहे. कशासाठी जन्म घेतलेला आहे? सगळ्यांचा उद्धार केलेला आहे. तू केवळ यशोदेचा पुत्र नाही, तर तू गोपिका नंदन आहे. आणि तुझं स्थान आमच्या अंतरात्म्यामध्ये आहे. तुझं स्थान आमच्या अंतरात्म्यामध्ये आहे. विरचिता भय अभयम विष्णुधूर्यते, चरणमीयुषाम सश्रुते अभयात, करसरोरुह कांत कामदम, शिरसी देही न श्रीकरग्रहम. तुझा अभय हस्त आमच्या डोक्यावर असल्यामुळे आम्ही निर्भय बनतो. जे तुझ्या चरणाच्या आश्रयाला येतात, चरणमीयुषाम सश्रुते अभया, सर्व प्रकारच्या भयापासून त्यांची मुक्तता होते. आणि सर्व कामदम, तू त्यांच्या सर्व कामना पूर्ण करतो. ज्यांच्या शिरसी, डोक्यावर तू तुझा हस्तकमल श्रीकर ग्रहम, तू ज्यांच्या डोक्यावर तुझा करकमल ठेवतो त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतात. व्रज जनार्ती हन्वीर योषिताम, निज जन अस्मय ध्वंसनस्मित, भज सखे भवत्किंकरी, स्मनो जलरुहाननम चारुदर्शय. जलरुहाननम चारुदर्शय, तुझं आनन आम्हाला दाखव. तुझे सावळ्या मुखाचं दर्शन आम्हाला होऊ दे. जलरुहाननम चारुदर्शय. तू कसा आहेस?
तू सर्वांचं आर्त हरण करणारा आहे. व्रज जनार्थ हनवीर योषिता, सर्व जणांचं दुःख हरण करणारा आहे. निज जन स्मय ध्वंसन स्मित, तुझं स्मित सर्व जनांच्या मनामध्ये असणारा अभिमानाचा नाश करण्यासाठी पुरेस आहे. हे सख्या, न अस्म, तू आमच्यावर रागवू नकोस आणि तुझ्या मुखकमलाचं दर्शन आम्हाला दे. प्रणत देहिनाम पापकर्षणम तृणचरानुगम श्रीनिकेतनम फणिफणार्पितम ते पदाम्बुजम कृणुकुचेषु न कृन्धी हृदयच्छ. प्रणत देहिनाम पापकर्षणम, तुझे चरण कमल सर्व देही लोकांचं, सर्व प्राणी मात्रांचं पाप नष्ट करण्यास समर्थ आहे. आणि ज्या जमिनीवर तृण आहे त्या जमिनीवर तुझं पाऊल पडतं आणि तुझ्या पावलांची सेवा श्री निकेतनम लक्ष्मी करत असते. तुझे पादांबुज फणिफणार्पितम, सापांच्या फण्यावरही पाय ठेवायला तुझ्या पायांनी नाही म्हटलं नाही. आणि तुझे पाय ज्या ठिकाणी पडतात त्याच्या मागे मागे सगळ्या गायी आणि त्यांचे वासर जात असतात. आमच्या हृदयामध्ये तुझे चरण आमच्या अंतःकरणात कायम स्वरूपी रुजावे अशी इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण कर. मधुर या गिरा वल्गु वाक्यया बुध मनोज्ञया पुष्करे क्षण विधी करिमा वीर मुह्यती अधर सिधुना आप्यायस्वना. अधर, तुझं अधरामृत आम्हाला दे आणि आम्हाला जीवन दान दे असं गोपिका म्हणतात आहे. कारण काय, या कृष्णाचं सगळंच मधुर आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम, भाषा मधुर आहे, सगळंच मधुर आहे. मधुर या गिरा, त्याचा आवाज गोड आहे. प्रत्येक वाक्य आमच्यासाठी अमृताहून गोड आहे. आणि सगळे बुद्धिमान लोक, बुध मनोज्ञया, सगळे विद्वान लोक तुझा शब्द आणि शब्द श्रवण करण्यासाठी उत्सुक असतात. त्यासाठी ते सर्वस्वाचा त्याग करतात. आणि आम्ही गोपी तुझ्या वाणीने मोहित झालो आहे आणि त्याचा कृपा प्रसाद देऊन तू आम्हाला जीवन दान दे. तव कथामृतम तप्त जीवनम, तुझं कथामृत ऐकलं की आमच्या जीवनाचे सगळ्या प्रकारचे ताप नष्ट होतात.
तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मष पापहम श्रवण मंगलम श्रीमद दाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. तुझे कथेचे रूप हे अमृत तुल्य आहे आणि तुझा वियोग हा मरणापेक्षा अधिक त्रासदायक आहे. कवी तुझे गुणगान गातात आणि त्यामुळे सर्व कल्मश आणि पाप नष्ट होतात. उष्णता आणि पाप नष्ट होतात आणि केवळ श्रवणाने मंगल होत, कल्याणप्रद होत. यामुळे तुझी कथा ही परोपकारी कथा आहे. गोपिकांना श्रीकृष्णाचा विरह सहन होत नाही आहे आणि त्याची तक्रार ते या ठिकाणी करतात आहे. प्रहसितम प्रिय प्रेम वीक्षणम विहरणम ते ध्यान मंगलम रहसी संविदो या हृदिस्पृशः कुहक नो मना क्षोभहंती. तू जेव्हा जवळ नसतो तेव्हा आमचा मनाचा क्षोभ होतो आणि मग आम्ही तुझ्या सोबतच्या सर्व आठवणी आठवून जगतो. तू आमचा प्रियकर आहेस. प्रहसितम प्रिय प्रेम वीक्षणम. तुझा प्रेमळ हास्य, तुझा प्रेमळ भाव, यामुळे आम्ही त्याचं ध्यान करून आम्ही आनंदात मग्न होतो. त्याची आठवण झाली की आमच्या हृदयाला स्पर्श करणारे तू केलेले विनोदही आम्हाला आढळतात. परंतु तुझा विरह मात्र आम्हाला अस्वस्थ करतो. जलसी यद वज्राचार यन पशु चारयन पशु नलिन सुंदरम नाथ ते पदम शील तृणांकुरैर सीद दीति न कलिलताम मन कांत गच्छती. आमचं मन आतंकित होत. कशामुळे? जेव्हा तू चलसी, जेव्हा तू चालतो. कुठे चालतो? व्रजभूमीमध्ये. कशासाठी चालतो? चारयन पशून, गायी वासरांना घेऊन वनामध्ये चरण्यासाठी नेत असताना जेव्हा तू चालतो आणि तुझे चरण कमल त्या भूमीवर पडतात. नलिन सुंदर नाथ ते पदम. तुझे पद कसे आहेत? नलिन सुंदरम. आणि ते कशावर पडतात? शील तृणांकुरैर. गवत आहे, खड्डे आहेत, तृण आहे, काटे आहेत, दगड आहेत. यामुळे तुमच्या सुंदर कोमल पदकमलांना त्रास होत असेल, हे याचा विचार येऊन आमचं मन कलिलताम मन कांत गच्छती. आम्हाला त्याचं खूप वाईट वाटतं. दीन परीक्षये नीलकुंतलै वनरुहाननम बिभ्रदावृतम घनरज स्वलम दर्शयान्मुहु
मनसी न स्मरवीरम यच्छसी. दिवसभर जंगलामध्ये तुम्ही गाई गुरांना वासरांना घेऊन चरायला घेऊन त्या ठिकाणी भ्रमण करतात, आणि ज्या वेळेला संध्याकाळी तुम्ही परत येता तेव्हा गोपिकांना असं दिसतं की कृष्णाच्या चेहऱ्यावर माती आणि तृणाचे काळे निळे कण चिटकलेले आहेत. गायीच्या खुरांमधून उडलेली माती कृष्णाच्या चेहऱ्यावर बसलेली आहे, आणि त्या सर्वामुळे म्हणजे गायी गुरांच्या खुरांमधून निघणारी माती, तृणांमधलं पाणी आणि तृणांमधली माती आणि त्याचे काळे निळे कण जेव्हा कृष्णाच्या सावळ्या रूपावर चिटकलेले गोपिकांना दिसतात, ते रूप सुद्धा मृत्तिका, पाणी, तृण यांच्या मिश्रणाने झालेलं कृष्णाचं सावळं रूप सुद्धा गोपिकांना अतिशय भावत. कृष्णाच्या प्रत्येक कृतीवर गोपिका प्रेम करतात, हे याचं उदाहरण आहे. कृष्णाच्या चरण कमलाचं वर्णन गोपिका करतात आहे. प्रणत कामदम पद्मजार्चितम धरणी मंडनम ध्येयमापदी चरण पंकजम शंतमं च ते रमणन स्तेनश्व पर्याधिधन. प्रणत कामदम, सर्व कामना पूर्ण करणारे तुझे चरण आहे. पद्मजार्जितम, ते चरण कमल पद्मासारखे आहेत आणि ते सर्व कामना पूर्ण करणारे आहेत. ते धरणीचं मंडन आहे, धरतीची शोभा आहेत, आणि स्वतः लक्ष्मी तुझ्या चरण पंकजाची सेवा करत असते. आणि गोपिकांची इच्छा काय आहे की जे तुझे चरण कमल या विश्वाचे भूषण आहे, या पृथ्वीचे भूषण आहे, लक्ष्मीचं आराध्य आहे, जे चरण कमल सर्व दुःख दूर करणार आहे, ते चरण कमल आमच्या छातीवर पदांकित होऊ दे. आणि त्यामुळे तुझ्या चरण कमलामुळे जसे सगळे जगातले दुःख दूर होतात, तशा आमच्या अंतःकरणातल्या आर्तताही तुझ्या चरण कमलामुळे दूर व्हाव्यात, एवढी माफक इच्छा गोपिका करतात आहे. पुरत वर्धनम शोकनाशनम स्वरित वेणुना सृष्टिचुंबितम इतर राग विस्मारणम नृणाम वितर वीर नसते अधरामृतम. ते अधरामृत आम्हाला वितरण कर, आम्हाला प्राशन करू दे, अशी गोपिकांची इच्छा आहे. आता हे अधरामृत कसं आहे? हे अधरामृत शोकनाश करणार आहे. हे अधरामृत वेणूला स्वर देणार आहे. स्वरित वेणूना सृष्टचुंबितम. वेणू त्या अधरांचं चुंबन सातत्याने घेत असते, आणि ज्यांना हे अधरामृत प्राप्त झालेलं आहे त्यांचा शोकनाश होतो.
आणि त्यांचे सर्व बंधनापासून मुक्तता होते, आसक्तीपासून मुक्तता होते. असं तुझं अधरामृत जे वेणूला इतक्या जवळून मिळत, ते अधरामृत प्राशन करण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे, असं गोपिका कृष्णाला म्हणतात आहेत. अटती यत भवान हिन काननम त्रुटी युगायते त्वाम अपश्यताम कुटिल कुंतलम श्रीमुखम च ते जड उदीक्षताम पक्ष्म दृशाम. तुझं श्रीमुख तू दिवसभर वनामध्ये असतो, त्यामुळे आम्हाला बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे तुझ्या जंगलात असतानाचा कालावधीचा प्रत्येक क्षण आम्हाला युगासारखा वाटतो. आणि ज्या वेळेला तू संध्याकाळी परत येतो, त्यावेळेला कुटिल कुंतलम श्रीमुखम ते बघताना पापण्यांची होणारी हालचाल सुद्धा आमच्यासाठी वेदनादायक होते. कारण पापणी पडते त्यावेळेला तू दिसत नाही, त्यामुळे पापण्या जड होऊन त्या लवू नये अशी आमची इच्छा आहे. गोपिकांना गोपिका कृष्णाशी एवढ्या भावरूप झालेल्या आहेत की त्याचा विरह, त्याचं न दिसणं, त्याचं अदृश्यमान होणं हे त्यांना असहनीय आहे. अतिसुतान्वय भातृबांधवा नती विलंघ्य ते अंत्य अच्युतागता गतिविदस्त्व वोद गीत मोहिता कितवयोषिता कस्य जेन्निशी. पती सुत भ्राता बांधव कुटुंब यांना सोडून आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आणि आम्ही तुझ्या गोड गाण्याने भवोद्गीत मोहिता, तुझ्या गोड गाण्याने मंत्रमुग्ध झालेलो आहोत. हे कृष्णा, तू आम्हाला सोडू नकोस. पतिसुतान्वय भातृबांधवा नती विलंघ्य ते अंत्यच्युतागता अच्युतागता. हे अच्युता, तुझ्याकडे आम्ही आलो आहे. गतिविक स्तवोद गीत मोहिता, तुझ्या गीतानी मोहित झालेलो आहे. कितव योषिता कस्य जेन्निशिही. रहसी संविदम रुच्छोदयम प्रहसिताननम प्रेम वीक्षणम बृहदुर श्रियो वीक्षधामते मुहुरती स्पृहा मुह्यते मनः. मुहुरती स्पृहा, स्पृहा वाढते आहे. आमच्या मनाची आसक्ती वाढत चाललेली आहे. आमच्या मनाची तळमळ वाढत चाललेली आहे. का वाढत चाललेली आहे? कारण प्रेमाची भावना तू जागृत केलेली आहे. दृच्छदोयम प्रहसिताननम प्रेम वीक्षणम. प्रेमाच्या नजरेने तू आमच्याकडे बघतो आणि त्यामुळे आमची इच्छा वाढत चाललेली आहे, तळमळ वाढत चाललेली आहे, आसक्ती वाढत चाललेली आहे. तू कसा आहेस की तुझी जी भरदार छाती आहे, ज्या छातीवर लक्ष्मीचा वास आहे, बृहदुदर
श्रियो वीक्ष धामते. श्रियाचं धाम असणारी तुझी छाती, ते त्यामध्ये असणारा तुझं अंतरंग आणि हृदय, त्यामुळे आमच्या मनामध्ये प्रेमाची भावना जागृत झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही आसक्त झालेलो आहोत. व्रजवनांकसां व्यक्तिरंगते वृजिन हनल्यम विश्वमंगलम त्यजमनाकच नस्त्व स्पृहात्मनाम स्वजन हृदयजा यन्निषुधम. स्वजनांच्या हृदयाचा पीडा दूर होईल असं काहीतरी औषध द्या, अशी गोपिकांची विनंती आहे. कोण आहे कृष्ण? व्रज जनांचा रहिवासाचा प्राणप्रिय असा कृष्ण आहे. त्यांच्या दुःखांचा नाश करण्यासाठी झटणारा कृष्ण आहे. विश्व मंगल व्हावं यासाठी झटणारा कृष्ण आहे. आणि अशा कृष्णासाठी गोपिकांचं मन हे स्पृहात्मनाम उत्कंठेने भरलेलं आहे. यत्ते सुजात चरणांबुरुह स्तनेश भीता शनै प्रिय ददिमहि कर्कशेषु तेनाटवी मटसी तद्व्यथते न किस्त्विकु पादी बिभ्रमति दीर्भ वदायुषाम न. सुजात चरणांबुजरुह, कमलासारखे मऊ असलेले चरण, त्याला इजा होईल म्हणून आम्ही आमच्या हृदयावर ठेवतो. तुम्ही वनावनामधून फिरत असताना त्या चरणाला दगड, गोटे, काटे, गवत याच्या वेदना होत असतात आणि त्या वेदनांचा विचार करून तद्व्यथते आमचं मन व्यथित होत. हे श्यामसुंदरा, हे कृष्णा, आम्ही जगतो ते केवळ तुझ्यासाठी. संपूर्ण शरण भाव हा या ठिकाणी आहे. असा हे गोपिका गीत श्रीमद भागवत महापुराणे पारमहंस्या संहितायाम दशमस्कंदे पूर्वार्धे रासक्रीडायां गोपी गीत नामैक त्रिशोध्यायः असा हा गोपिका गीत हा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. असे एकूण 19 श्लोक आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की वाचा. मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचा खाली दिलेला भावार्थ याचा मनन करा आणि कृष्णाची निरामय, निशरीरीय, प्लॅटॉनिक प्रेमाची महती काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.